माझं नाव संकेत आहे. आज मी खूप आनंदात होतो कारण आज माझं लग्न माझ्या आवडीच्या मुलीशी झालं होतं. मी सानिकाला एका लग्न कार्यक्रमात पाहिलं आणि पहिल्याच नजरेत तिच्या प्रेमात पडलो. ती इतकी सुंदर होती की काही दिवसातच मी तिच्या घरच्यांना तिचा हात मागितला आणि त्यांनीही लगेच लग्नासाठी होकार दिला कारण मला चांगली नोकरी होती. 3 महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज सानिका आणि माझं लग्न झालं आणि आज माझ्यासोबत ती होती. हे 3 महिने माझ्यासाठी 3 वर्षासारखे गेले. मला तिच्याशी बोलायचं होतं. मला तिचा गोड आवाज ऐकायचा होता. पण नंतर मी स्वतःला समजावून सांगितलं, जितकी जास्त प्रतीक्षा तितके जास्त प्रेम. आमचं नातं ठरल्यापासून माझं तिच्यावरचं प्रेम वाढतच गेलं. सानिका 22 वर्षांची सुंदर मुलगी होती आणि मी पण 26 वर्षाचा देखणा तरुण मुलगा होतो. सानिका माझ्या आईच्या मैत्रिणीची मुलगी होती. त्यामुळे मला तिच्याबद्दल जास्त माहिती काढण्याची आणि काही जाणून घ्यायची गरज नव्हती. आज माझी प्रतीक्षा संपली आणि ती माझ्या रूममध्ये माझी बायको बनून आली होती. सानिका माझ्या रूममध्ये बसली होती. मी विचार करत होतो, ती रूममध्ये माझी वाट पाहत असेल. तिला वधूच्या पोशाखात पाहण्याची मला खूप उत्सुकता होती. मी हळूच आत जाऊन तिच्या जवळ बसलो. मला तिचे हात थरथरत असल्याचे जाणवले. ती खूप घाबरली होती. मी तिचा हात माझ्या हातात घेतला, पण तिने लगेच माझा हात काढला आणि झटकून दिला. कदाचित ती लाजली असावी. मी तिला म्हणालो, तुला काळजी करण्याची काही एक गरज नाही. मी तुझी खूप काळजी घेईल आणि तुझ्यावर कोणीही केलं नसेल त्यापेक्षा जास्त प्रेम करेल. ती इतकी सुंदर दिसत होती, जणू एखादी स्वर्गीय परी माझ्या समोर बसली आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजत होतो. मी तिची स्तुती करत होतो, परंतु तिच्या चेहऱ्यावर किंचित हसूही दिसत नव्हतं. कदाचित ती लाजाळू असावी, परंतु ती अजिबात हसत नव्हती. उलट रडत असल्याचा मला भास होत होता. मी तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असताना तिने पोटात खूप दुखत असल्याचं मला सांगितलं. हे ऐकून माझी थोडी तब्येत खराब झाली होती. थोड्या वेळापूर्वी मी खूप आनंदात होतो, परंतु आत्ता मला तिच्या वागण्याने चिडचिड होऊ लागली. मला वाटलं तिला काहीही होत नाहीये. मी तिच्या जवळ जाऊ नये म्हणून ती फक्त बहाणा करत होती असं मला वाटलं. म्हणून मी खोलीतून बाहेर आलो आणि माझ्या पत्नीच्या पोटात दुखत आहे आणि तिला औषधांची गरज आहे हे घरच्यांना सांगण्याचा मी विचार केला. या सगळ्यांचा विचार करताना मला थोडंसं विचित्र वाटत होतं. घरातील सर्वजण झोपलेले होते. मी औषध शोधत होतो. मी आत गेल्याबरोबर माझ्या चुलत भावाने माझ्या खांद्यावरती हात ठेवला आणि तो मला म्हणाला, सगळं ठीक आहे ना संकेत? मी म्हणालो, हो हो, सगळं ठीक आहे. फक्त सानिकाची तब्येत थोडी ठीक नाही आहे, म्हणून मी औषध घेण्यासाठी इकडे आलो आहे. इतक्यात तो मला म्हणाला, लग्नाच्या पहिल्या रात्री सर्व मुली असाच बहाणा करतात. याचं कारण म्हणजे जेव्हा तिला तिचा नवरा आवडत नाही आणि तिच्या इच्छेविरुद्ध तिचं लग्न झालेलं असेल, तेव्हाच ती असा बहाणा करत असते. त्याने जेव्हा माझ्यासमोर हे सर्व काही मला सांगितलं, तेव्हा मला तिचा अतिशय राग येऊ लागला. पण घरातील वातावरण मला बिघडवायचं नाही, म्हणूनच मी गप्प राहिलो. थोड्या वेळापूर्वी मी विचार करत होतो, सानिकाच्या पोटात दुखत असेल, परंतु आता माझ्या भावाचं बोलणं ऐकून मला असं वाटायला लागलं की तिला खरंच माझ्यात काही रस नाही का? तिला मी आवडत नाही तर लग्नाला ती हो का म्हणाली? पण माझ्या माहितीप्रमाणे तिच्या कुटुंबियांनी तिची इच्छा जाणून घेऊनच हे लग्न केलं होतं आणि या नात्याला हो म्हटलं होतं. पुढच्या क्षणी मी विचार केला की माझ्या भावाने जाणीवपूर्वक संशय निर्माण होण्याचा विचार माझ्या मनात भरला असेल का? पती पत्नीचं नातं खराब असल्याने काही वेळा लोक पत्नीबद्दल असं काहीतरी बोलतात आणि आत्ता मी तिला डॉक्टरांकडे जर घेऊन गेलो तर यावरही लोक विचारतील की लग्नाच्या पहिल्या रात्री तू तुझ्या पत्नीला हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेला आहेस? अखेर सानिकाला असं काय झालं होतं ज्याने तिची तब्येत अचानक बिघडली होती? लोक अशा गोष्टींकडे खूप लक्ष देतात आणि या गोष्टींना चुकीचा मार्ग देतात. आमच्या सर्व नातेवाईकांनी आमच्यासोबत खूप प्रवास केला होता. मी लग्नासाठी खूप खर्च देखील केला होता आणि लग्न देखील खूप थाटामाटात पार पडलं होतं. आम्ही फार श्रीमंत नव्हतो, पण लग्नात आमच्या ऐपतीपेक्षा जास्त खर्च आम्ही केला होता.
हे सर्व शक्य माझ्या चांगल्या नोकरीमुळे झालं होतं. अशा परिस्थितीत जर मी लग्नाच्या पहिल्याच दिवशी सानिकाला हॉस्पिटलमध्ये नेलं असतं किंवा डॉक्टरांना घरी बोलवलं असतं तर. असो, मी रूममध्ये गेलो, सानिकाला औषध दिलं आणि तिला आराम करायला सांगितलं. मी लाईट बंद करण्यासाठी बाहेर हॉलमध्ये आलो. संपूर्ण घरात शांतता पसरलेली होती. मी सोफ्यावरती बसलो आणि या सर्व गोष्टींचा विचार करत असताना मला कधी तिथे डोळा लागला ते कळलंच नाही. आईच्या आवाजाने माझे डोळे उघडले. संकेत, तू इथे काय करतोयस? तेव्हा संकेत म्हणाला, आई तुला माहीत आहे का, मला सकाळी 6 वाजता चहा प्यायची सवय आहे. मी फक्त चहा पिण्यासाठी बाहेर पडलो आणि इथे सोफ्यावरती केव्हा मी झोपी गेलो ते मला कळलंच नाही. ठीक आहे बेटा, पण इतर नातेवाईकांनी तुला इथे असं पाहिलं असतं तर काय वाटलं असतं त्यांना? या प्रकरणाचा चुकीचा रंग देणारे ते लोक आहेत. तू आत्ता तुझ्या रूममध्ये जा. काही वेळाने सगळे आपापल्या रूममधून बाहेर आले. माझा उदास चेहरा पाहून त्यांना बऱ्याच गोष्टींचा अंदाज आला असेल. ते सगळे मला काहीच बोलले नाहीत, परंतु माझे डोळे खूप काही सांगत होते. मी माझ्या चेहऱ्यावर आनंदी असल्यासारखे हावभाव आणत होतो, परंतु कदाचित माझे डोळे माझी मनस्थिती उघड करत होते. आईने मला सानिकाला भेटायला आत पाठवलं. मी पाहिलं तर सानिका बेडवरती नव्हती. वॉशरूममधून पाण्याचा आवाज ऐकायला येत होता, पण समोरचं दृश्य पाहून माझ्या पापण्या ओल्या झाल्या. मी या सगळ्या गोष्टींचा विचारही करू शकत नव्हतो. पांढऱ्या चादरीवर ठिपके पडले होते, जे काही वेगळेच सांगत होते. ते काय होतं ते मला माहीत नाही. म्हणजे मी खोलीतून बाहेर आलो तेव्हा माझ्या मागे कोणीतरी खोलीत आलं होतं आणि त्याने माझा हक्क हिरावून घेतला. मला माझ्या हृदयावर कोणीतरी खोल जखमा केल्यासारखं मला वाटत होतं. सानिका वॉशरूममधून बाहेर आल्यावर मी तिला त्याबद्दल विचारलं. मी सानिकाला प्रश्न विचारले असता ती थोडी घाबरलेली मला दिसत होती. जणू काही तिला या सगळ्यातलं काहीही माहीत नव्हतं. ती शॉक होऊन बेडवरच्या चादरीकडे पाहत होती आणि मी रागाने लाल होत होतो. मी तिला खूप प्रश्न विचारले, परंतु तिने मला काहीही उत्तर दिलं नाही. मला हे सर्व जाणून घ्यायचं आहे. हे सर्व काय आहे सानिका? मला तू स्पष्टपणे सांगणार नाहीस तर मी तुला तुझ्या आईवडिलांच्या घरी सोडून देईल आणि तुला घटस्फोट देईल. हे ऐकून सानिका अतिशय घाबरली आणि ती म्हणाली, मला 3 महिने वेळ द्या. तुम्हाला सर्व काही खरं काय ते सांगेन. तुम्ही मला आता काहीही विचारू नका, नाहीतर खूप वाईट होईल. ती काय बोलत होती यावर माझा विश्वासच बसत नव्हता. जणू खोटं बोलण्यासाठी ती काहीतरी निमित्त शोधत होती. मी म्हणालो, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. तू मला तुझ्याजवळ काय येऊ दिले नाहीस आणि हे सर्व काय आहे? मी तुझ्याशी लग्न केलं कारण माझं प्रेम होतं तुझ्यावर आणि मी तुझ्या प्रेमात इतका आंधळा झालो की मला तुझ्याबद्दल काहीही माहीत नव्हतं. पण आता मी तुझ्याशी लग्न करून खूप मोठी चूक केली आहे असं मला वाटत आहे. ते रहस्य काय आहे जे तू मला 3 महिन्यांनंतर सांगशील? मी 3 महिने प्रतीक्षा करू शकत नाही. घरी कोणाला काही कळू नये म्हणून मी शांतपणे रागाने बोललो. मला हे सर्व आमच्या रूमच्या बाहेर जाऊ द्यायचं नव्हतं. मी असा व्यक्ती आहे जो मेल्यानंतरही त्याचं रहस्य कोणालाही सांगणार नाही. माझा राग पाहून सानिका अतिशय घाबरली आणि ती रडू लागली. तिला रडताना पाहून मला अतिशय वाईट वाटलं. काहीही असो, ती माझं पहिलं प्रेम होती. पण माझ्या मनात प्रश्न होता की हा अधिकार माझ्यापासून कोणी हिसकावून घेतला? काय विचार करून मी लग्न केलं आणि 2 दिवसात माझ्या बायकोने माझ्याच डोळ्यात धूळ टाकली. चेहऱ्यावरून इतकी निरागस दिसणारी सानिका आतून इतकी वाईट असेल याची मी कल्पनाही केली नव्हती. माझ्या भावाचा आधीपासूनच मनमिळाऊ स्वभाव होता. महिनाभरात 3-4 मुलींशी संबंध ठेवून तो निघून जायचा, त्यांच्यासोबत फिरायचा. परंतु तो घरी स्वतःच्या वहिनीसोबत असं काही करेल याचा मी विचारही केला नव्हता. परंतु मलाही विवेकवरती संशय आला. शेवटी त्याचे घड्याळ माझ्या खोलीत काय करत होतं? मी माझ्या दुचाकीची चावी घेतली आणि घराबाहेर पडलो. मला काहीच समजत नव्हतं. आता मला खूप एकटं एकटं वाटत होतं. माझं हृदय आतून तुटलं होतं. रात्र कधी झाली मला कळलंही नाही. आई बाबा मला पुन्हा पुन्हा फोन करत होते. कसंबसं मी स्वतःला समजावत घरी परतलो. मी त्या माणसांपैकी नव्हतो जे महिलांवर अत्याचार करून त्यांचा अपमानाचा बदला घेतात. आई म्हणू लागली, नवविवाहित नवरीला सोडून तू कुठे गेला होता संकेत? मी काहीच बोललो नाही.
सर्वांचं जेवण झालं होतं, परंतु माझी तर भूकच मेली होती. म्हणून मी बाहेरूनच जेवण करून आल्याचं खोटं नाटक केलं. नंतर मी माझ्या रूमच्या दिशेने गेलो, परंतु मला सानिकासोबत बोलायचं नव्हतं. मी रूममध्ये गेलो. रूममध्ये खूप अंधार होता. मी लाईट लावली तर मला सानिका झोपलेली दिसली. तिने स्वतःला ब्लँकेटमध्ये पूर्णपणे गुंडाळलेलं होतं. मी ब्लँकेट काढले. ब्लँकेट काढताच मी क्षणभर थांबलो, कारण मला खूप राग येत होता. बेडवरती उषा अशा प्रकारे मांडल्या होत्या जणू तिथे कोणीतरी झोपलं आहे. आता सानिका इथे नव्हती तर ती कुठे होती? ती मला तिच्याबद्दल चुकीचा विचार करायला भाग पाडत होती. माझी पावले आपोआप माझ्या भावाच्या विवेकच्या रूमकडे जाऊ लागली. मी विवेकच्या रूमपासून काही अंतरावर असताना मला कोणाचा तरी बोलण्याचा आवाज ऐकायला आला. तो आवाज ओळखीचा वाटत होता. हो, तो आवाज सानिकाचाच वाटत होता. माझ्याच रूमच्या गॅलरीतून कोणीतरी बोलत असल्यासारखा मला आवाज ऐकू येत होता. मी माझ्याच रूममध्ये गेलो नाही, परंतु खिडकीतून येणारा आवाज ऐकून मला जास्तच राग येऊ लागला. सानिका कोणाला तरी फोनवरती म्हणत असावी. संकेतला काहीही कळणार नाही, आणि तुला तर माहीतच आहे, कोणताच नवरा हे सर्व काही सहन करणार नाही. हे जर त्याला सत्य कळलं तर तो माझा जीव घेईल. काल रात्री मी कसं तरी त्याला माझ्यापासून दूर ठेवलं. ती अजून खूप काही त्या फोनवरती बोलत होती, परंतु माझ्या कानांना ते सर्व ऐकण्याची हिंमत होत नव्हती. तू माझा विश्वासघात केलायस सानिका. मी मागे वळून माझ्या रूममध्ये परतलो. मला आता स्वतःवरती ताबा ठेवता आला नाही, आणि मी सानिकाला विचारलं, तू माझ्याशी लग्न करायला का हो म्हणालीस सानिका? तुला दुसरं कोणी आवडत असेल तर? हे सर्व ऐकून तिच्या चेहऱ्याचा रंगच फिक्का पडला. मग ती मला म्हणू लागली, मी फक्त आणि फक्त तुमच्यावरती प्रेम करते. मी तुमच्या व्यतिरिक्त इतर कोणाचाही विचार करू शकत नाही. तिचा प्रत्येक शब्द मला खोटा वाटत होता. सानिका, खोटं बोलू नकोस. आणि जर तसं काही नसेल तर तू माझ्यापासून दूर जाण्याचं निमित्त का शोधत असतेस? मग ती म्हणाली, मी तुम्हाला आत्ता काहीही सांगू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला थोडे दिवस वाट पाहावी लागेल. शेवटी माझ्या पत्नीला माझ्यापासून दूर राहायला कोण सांगत होतं? मी आतून अतिशय रागात होतो, परंतु घरात कोणतंही भांडण होऊ नये म्हणून मी बेडच्या एका बाजूला शांतपणे झोपलो. वेळ असाच जात होता, आणि थोड्या दिवसानंतर मी ऑफिसमध्ये पुन्हा रुजू झालो होतो. माझ्या कुटुंबासमोर तिच्याबद्दल माझा चांगला दृष्टिकोन होता. मला लोकांना आमच्या कौटुंबिक विषयात बोलण्याची कोणत्याही प्रकारची संधी द्यायची नव्हती. सानिका माझ्याशिवाय सगळ्यांशी चांगली बोलायची. तिने आमच्या सर्व कुटुंबाची खूप काळजी घेतली. घरातली सर्व कामे ती एकटीच करायची. परंतु खोलीत आल्यावर ती म्हणायची, कधी माझ्या पोटात दुखतं तर कधी माझे पाय दुखतात. मला स्पष्ट दिसत होतं की ती हे सगळं काही मला दूर ठेवण्यासाठी नाटकं करत होती. आम्ही दोघं एकमेकांसाठी अनोळखी आहोत. मी माझ्या मनातल्या भावना दडपून ठेवल्या होत्या. मी खोलीत येण्यापूर्वी ती स्वतःला चादरीने पांघरून झोपी जायची. एके दिवशी मी ऑफिसला लवकर निघालो. 2 तास अगोदर मी घरून ऑफिसमध्ये निघालो होतो. त्यामुळे संध्याकाळी मी लवकर घरी परत आलो होतो. मी घरी परतल्यावर फ्रेश होण्यासाठी माझ्या रूममध्ये गेलो. मी पाहिलं, रूममध्ये सानिका नव्हती. मी सानिकाला सर्वत्र शोधलं, परंतु ती कुठेच दिसली नाही. माझं बोलणं ऐकून आईने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं. आई माझ्याकडे पाहून मला म्हणू लागली, संकेत, तू इतक्या लवकर विसरलास कसा? मी आईकडे अतिशय आश्चर्याने बघू लागलो. आता आश्चर्यचकित होण्याचीच पाळी होती. मी आईला म्हणालो, मी सानिकाला केव्हा सोबत नेलं होतं माझ्या? संकेत, तू तुझ्या भावाला विवेकला तुझ्या पत्नीसोबत हॉस्पिटलमध्ये पाठवायला सांगितलं होतं. मी आईकडे पाहिलं तर ती थोडी काळजीत दिसली. मग मी मुद्दाम म्हणालो, हो 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 आठवलं, तेच बोललो होतो मी. कामाच्या तणावामुळे मी विसरलो असेल कदाचित. मी तिथून शांतपणे माझ्या रूममध्ये परत आलो. माझं हृदय आतून अतिशय जळत होतं. अखेरीस माझ्या पत्नीने माझ्या भावासह हे घर सोडलं. आई चहा घेऊन माझ्या रूममध्ये आली होती. तासाहून अधिक काळ लोटला होता, तरीही दोघेही घरी परतले नव्हते. काही वेळाने रूमचा दरवाजा उघडून सानिका रूमच्या आत आली. मला पाहून ती थोडी आश्चर्यचकित आणि अस्वस्थ झाली. सानिका म्हणाली,
माझी तब्येत बरी नव्हती. म्हणूनच मी तुमच्या भावासोबत विवेकसोबत डॉक्टरांकडे गेले होते. हे ऐकून कळत नाही का, पण मला फारसा फरक पडला नाही. परंतु ती माझ्याशी खोटं बोलत होती. त्यामुळे माझा संशय अधिकच गडद होत चालला होता. तिने तिचा फोन आणि पर्स टेबलवरती ठेवली आणि ती वॉशरूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेली. मग माझी नजर तिच्या फोनवरती पडली. फोनमधील त्या दिवशीचे कॉल रेकॉर्ड तपासले आणि त्यावेळी सानिकाच्या बहिणीचा नंबर मला दिसला होता. मी तोच नंबर परत डायल केल्यावर समोरून मला एक मर्दानी आवाज ऐकू आला. जणू माझ्या अंगातून वीज गेली. तो आवाज माझ्यासाठी पूर्णपणे अनोळखी होता. तो आवाज माझ्या मेहुणीचा पण नव्हता आणि माझ्या मेहुण्याचा पण नव्हता. मला सानिकाचा अतिशय राग आला होता. मला माझा राग आवरताच आला नाही. तेवढ्यात मला सानिकाच्या येण्याचा आवाज ऐकू आला. मी लगेच तिचा फोन टेबलवरती ठेवायला गेलो. परंतु तेव्हा गडबडीमध्ये मोबाईल माझ्या हातातून पटकन खाली निसटला आणि खाली जमिनीवरती पडला. फोनचा डिस्प्ले तुटला होता. माझ्याकडे बघून सानिका म्हणाली, "काय झालं संकेत? एवढ्या रागात तुम्ही का दिसत आहात?" मला आता स्वतःवरती ताबा ठेवताच आला नाही आणि मी तिला माझ्या जवळ ओढलं आणि तिच्या कानाखाली जोरात थप्पड मारली आणि तिला म्हणालो, "आज तू कोणासोबत गेली होती बाहेर?" सानिकाचा चेहरा फिका पडला आणि नंतर तिला मळमळ झाली. ती पळत वॉशरूममध्ये गेली. बाहेर आल्यावर ती अतिशय रडायला लागली आणि हात जोडून ती मला म्हणाली, "कृपया माझ्याबद्दल तुम्ही काहीही चुकीचा गैरसमज करून घेऊ नका. माझे कोणाशीही चुकीचे संबंध नाहीत." एवढं बोलताच ती जागेवरच बेशुद्ध झाली आणि ती जमिनीवरती खाली पडली. तिची अशी अवस्था बघूनही मला तिच्यावरती दया आली नाही. मनात प्रश्नांचं वादळ उठत होतं आणि आता तिची अशी अवस्था पाहून माझ्या मनात एकच गोष्ट आली होती, सानिका कोणाच्या तरी मुलाची नक्कीच आई होणार आहे. तेवढ्यात माझा भाऊ माझ्या रूममध्ये आला आणि सानिकाकडे बघून तो मला आश्चर्यचकित होऊन विचारू लागला, "दादा, वहिनीला काय झालं? तू तिच्याबरोबर काय केलंस?" मला माझा राग आवरताच आला नाही आणि मी त्याला सानिकापासून दूर ढकललं आणि त्याला म्हणालो, "तुझी हिंमत कशी झाली माझ्या पत्नीला हात लावण्याची? मी याआधी इतक्या मोठ्या आवाजात विवेकसोबत कधीही बोललो नव्हतो." इतक्यात माझी आई माझ्या रूममध्ये आली आणि सानिकाला पाहून ती घाबरून गेली. नंतर आम्ही सर्वांनी सानिकाला दवाखान्यात नेलं. आई अतिशय घाबरली होती. रात्रीच्या 12 वाजता सानिकाची बहीण आणि तिचे पती दोघंही हॉस्पिटलमध्ये आले. परंतु त्यांना कोणी सांगितलं असेल की आम्ही आत्ता हॉस्पिटलमध्ये आहोत? तेव्हा ती म्हणाली, "थोड्या वेळापूर्वीच मला फोन आला होता. त्यामुळे आम्ही तुमच्या घरी पोहोचलो. तेव्हा आम्हाला कळाले सानिका हॉस्पिटलमध्ये आहे." काही वेळाने सानिकाला शुद्ध आली. मी डॉक्टरांना विचारलं तेव्हा ते म्हणाले, "काहीही झालं नाही. BP कमी झाल्यामुळे असं झालं. त्यांच्या खाण्याच्या सवयींची योग्य काळजी घ्या." आता मला डॉक्टरांवरही शंका येऊ लागली. तेव्हाही मी गप्प राहिलो. मला माझ्या भावावर आणि सानिकावर अधिकाधिक शंका येऊ लागली. नंतर मी विचार केला की मी 3 महिने वाट पाहीन आणि 3 महिने पूर्ण होताच मी सानिकाला घटस्फोट देईल. माझ्या आयुष्यात अशा मुलीला स्थान नाही. एके दिवशी मी कामावरून घरी लवकर परतलो होतो आणि हॉलमध्ये बसून मी चहा पित होतो. मी पाहिलं सानिका तयार होऊन कुठेतरी जात होती. आमच्यातील संवाद पूर्णपणे बंद झाला होता. त्यामुळे मी तिला काही विचारलं नाही. ती पुढे गेली आणि मी माझी बाईक घेऊन तिचा पाठलाग केला. सानिका एका ॲटो रिक्षामध्ये बसली आणि त्या ॲटो चालकाला एका क्लिनिकसमोर तिने थांबण्यास सांगितलं. आता सानिकाबद्दल द्वेषाची भावना माझ्या आत निर्माण झाली होती. ती क्लिनिकच्या आत गेली आणि काही वेळाने मी तिच्या मागे क्लिनिकच्या आत गेलो. तेव्हा मला सानिका कुठेही दिसली नाही. मी रिसेप्शनवरती विचारलं आणि माझ्या पत्नीचं नाव त्यांना सांगितलं. तेव्हा रिसेप्शनिस्ट मला म्हणाली, "हा तुमच्या पत्नीचा रिपोर्ट आहे. तुम्ही तिला डॉक्टरांच्या केबिनमध्ये घेऊन जा." माझी रिपोर्ट बघण्याची हिंमतच झाली नाही. मी सरळ केबिनमध्ये गेलो आणि माझ्या डोळ्यात अश्रू आले. कारण जिच्यावर मी खूप प्रेम केलं आणि जिच्यावर मी एवढा विश्वास ठेवला, तिनेच माझा विश्वासघात केला. ती माझ्या समोरच होती आणि मला ती म्हणाली, "आत्ता तुम्हाला सत्य कळलंच आहे ना?" मी तरीही काहीही बोललो नाही आणि तिला मी रिपोर्ट दिला. पुढे ती म्हणू लागली, "मला एक आजार आहे. त्यामुळे पतीसोबत मी राहू शकत नाही.
माझ्या पतीजवळ मी जाऊ शकत नाही. मी 13 वर्षांची असताना माझी आई हे जग सोडून निघून गेली. माझी मोठी बहीण माझ्यासाठी माझं सर्वस्व होती. मी 14 वर्षांची झाले तेव्हा मला मासिक पाळी आली होती आणि मासिक पाळी आल्यावर ती थांबतच नव्हती. तेव्हा आम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला, परंतु काहीही फायदा झाला नाही. दीदीनी मला अनेक दवाखान्यामध्ये दाखवलं. दिवस निघून गेले. पाहता पाहता मी 22 वर्षांची झाले आणि तुमचं स्थळ माझ्यासाठी आलं. जेव्हा मी या नात्यासाठी नकार दिला तेव्हा माझी बहीण म्हणू लागली, हे लोक चांगले आहेत. माझे आई वडील आता या जगात नाहीत. आपल्या भावासाठी आणि बहिणीसाठी तू ओझं झाली आहेस. भविष्यात तुझं लग्न कोणत्या पुरुषाशी होईल कोणास ठाऊक. तू खूप भाग्यवान आहेस, कारण संकेतने स्वतःहून तुझा हात मागितला आहे. नंतर जेव्हा मी डॉक्टरांना माझ्या लग्नाबद्दल सांगितलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं, आणखी 3 महिने तुम्ही उपचार घ्या, औषधांचा कोर्स पूर्ण करा आणि 3 महिने तुमच्या पतीला तुमच्या जवळ येऊ देऊ नका, नाहीतर त्यांनाही संसर्ग होऊ शकतो. हे एकच सत्य होतं, जे सत्य मी तुमच्यापासून लपवून ठेवलं होतं आणि हेच कारण आहे तुम्हाला अंधारात ठेवलं होतं. त्यामुळे मी तुमची आज माफी मागत आहे. आज जेव्हा माझे रिपोर्ट्स आलेच आहेत आणि सर्व काही नॉर्मल आहे असं त्यात आलं आहे, त्यामुळे आज मी तुम्हाला हे सर्व सांगू इच्छिते. आता मला माझ्या पत्नीपुढे काय बोलावं तेच कळत नव्हतं. मी माझ्या पत्नीवर संशय घेतला, माझ्या भावावर संशय घेतला. आता मला स्वतःची लाज वाटत होती. मी सानिकाची माफी मागितली आणि आमच्यातले सर्व गैरसमज दूर करून आम्ही आमच्या घरी गेलो. मित्रांनो, आयुष्यात अनेक वेळा असे प्रसंग येतात जेव्हा आपण केवळ गैरसमजाच्या आधारे आपलं आयुष्य उद्ध्वस्त करतो. त्यामुळे थोडा विश्वास आणि समजूतदारपणा दाखवला तर नाती अशी भरकटत जाणार नाही. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.